आरवीमध्ये राहायचा एक खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. चला तर बघूयात आपण की बेसिकली आरवी वापरायची तरी कशी. खूप सोपं आहे. चला माझ्याबरोबर. शूज काढून आपण एंटर करूयात. सोपं असतं दार उघडायला. एक खटका असतो, बस आपलं दार उघडायचं आणि जोरात दाबलं की बंद होतं. ओके, पण जर गार हवा असेल आणि जर दार उघडं ठेवलं तर काय होईल, सगळे प्राणी आत येतील. पण जर हवा छान असेल, एसीची गरज नसेल तर हे दुसरं दार असतं. आपले डास किडे काही येऊ नये म्हणून. पण हे मधला सेक्शन लावायचंच विसरायचं नाही तर काय होईल, सगळे डास आणि बाकीचे किडे आपल्याबरोबर राहायला येतील. चला तर मग वेलकम. आतमध्ये आरवीच्या कसं आहे बघूयात. सगळी इक्विप्ड आहे मस्तपैकी. छोटंसं किचन, खूप पूर्ण स्वयंपाक करण्यासाठी नाही पण लागेल तेवढं. पण कोण करणार, आळशीपणा करायचा असेल तर असं मस्त रिक्लायनरवर बसायचं. ते बघा काय छान, पूर्ण झोपता येतं, रिलॅक्स. आणि टीव्ही आहे, बस अजून काय पाहिजे. मागे परत पुश केलं की रिक्लायनर बंद होतो. इथे शेजारी एक छानसा टेबल, मस्त कोझी. बाय द वे हा टेबल, त्याचा बेड पण होतो बरं का. पण कशाला एवढा उद्योग कशाला करायचा. खिडक्या, बाहेर व्ह्यू अप्रतिम असतातच म्हणजे. पण आपण खालून 2 हातांनी पुश आणि पुल करू शकतो त्या खिडक्यांचं पॅनल. हे आहे एसीचे कंट्रोल, 2 वेगळे आहेत. बटणं दाबून कंट्रोल्स करू शकतो. आपल्या नॉर्मल घरातल्या एसी सारखंच आहे. एवढंच एक लक्षात ठेवायचं की बंद करून टाकायचं असेल तर थोड्या वेळ प्रेस करून ठेवायचं. हे खालचं बटन आहे मात्र तिकडे हात लावू द्यायचा नाही. धक्का पण लागू देऊ नका, कारण का ही आरवी पूर्ण बंद होते माहितीये का. मग गाडी चालवायला ट्रेलर सारखी होऊन जाते ती. हे आहे फ्रीज ओपन करायला सुद्धा जरा आधी आम्हाला माहितीच नव्हतं, पण इथे आतमध्ये असं खोचला हात की मग तो उघडतो. आणि सुंदर मोठा मस्त फ्रीज आपला घरी असतो तसाच. वरती आहे डीप फ्रीज, तो पण तसाच उघडायचा. आणि मग बाकीचं तर आपल्याला माहितीच आहे. मायक्रोवेव्ह घरी असतं तसंच वापरण्यासारखं आहे. एवढं काहीच अवघड नव्हतं, पण खूप मस्त स्पेशियस. पण त्याच्याच बरोबर किचनचे ड्रॉवर्स, कप्पे, सगळे सामान ठेवायचे, भांडी ठेवायला जागा. पण चला, हे आहे मास्टर बेड. बघा काय कोझी आहे. वरती लाईट्स आहेत, रीडिंग करायचं असेल तर आरामात. आणि बटन ऑन कसं करायचं तर मध्ये एक छोटं बटन आहे, ते प्रेस करायचं. पुश पुल, असं पुश पुल नाही, सॉरी काय बोलते मी. पण शेजारी खिडकी परत 2 हातांनी उघडायची बंद करायची. शेजारी भरपूर सामान ठेवायची जागा पण आहे. छोट्या जागेत किती कॉम्पॅक्ट मस्त केलेलं आहे. आणि हो येस, हे लक्षात पण ठेवा की दार लावता येतं म्हणजे कम्प्लिटली प्रायव्हेट युनिट होऊन जातं. पण चला 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 चला, अजून एक रूम आहे. ही रूम आहे आपल्या बच्चे कंपनी बरोबर. मी तर अजून बच्चीच आहे, मला पण झोपायला आवडतं. बंक बेड्स आहेत, पण ही खालचा बेड हा होतो पूर्ण क्वीन बेड. ॲक्च्युली खाली झोपण्यात जास्त फायदा आहे. कंबर दुखत नाही, पाठ दुखत नाही, मस्त अंग छान राहतं. हे रिक्लायनर्स आहेत, पण हे रिक्लायनर काय, बंक बेड्स. मी पण पण हे बंक बेड्स डबल 2 लोक आरामात झोपू शकेल इतके डीप आहेत. आणि बटणं तर लक्षात आहेत की नाही, प्रेस करायचं मधलं बटन आणि ऑफ. चला टॉयलेट पण बघूया, ते सर्वात इम्पॉर्टंट आहे. सो टॉयलेटचं सेटिंगमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की अंघोळीचं पाणी, बटन तर ऑन ऑफ माहिती आहे. अंघोळीचं पाणीचं शॉवर हेडवरून आपण कमी जास्त करतो की नाही पाण्याचं टेम्परेचर, पण आरवीमध्ये तसं नसतं. इथे एक वेगळा कंट्रोल असतो. तुम्हाला जर इंडियामध्ये गॅस हिटर्स माहीत असतील ना तर ते कसं आपण बटनानी करतो, हे तसंच आरवीमध्ये सुद्धा आहे. हे तर टॉयलेट आहे, मस्तपैकी आरामशीर आहे. बाकी व्हिडिओमध्ये बघून समजतच आहे. पण फ्लश कसं करायचं तर इथे खाली कसं दाबतो आपण, प्लेनमध्ये कसं पुश करायचं असतं ना, इथे आरवीमध्ये ना खालून पायाने. आणि हे काय दुसरं ते तुम्हाला माहितीच आहे, बम शॉवर. पण बम शॉवरला सुद्धा पाय खाली प्रेस करायचं म्हणजे पाणी येतं. ते आधी आमच्या पण लक्षात आहे ना, मी बटन दाबतोय. बरं, हे बेसिन, शॉवर, मस्तपैकी सोय. बाय द वे बाथरूमला एक दुसरं दार काढून दिलंय त्यांनी,
म्हणजे पूर्ण आरवी जर उघडायची नसेल आणि खूप बच्चे कंपनी असतील तर दुसरं दार वापरायचं. पण येस, ते पण बंद करायचं विसरू नका, नाहीतर काय होईल तुम्हाला आधी सांगितलंच आहे मी. बाय द वे, पूर्ण आरवी सोलर इक्विप्ड आहे, त्यामुळे जर आरवीमध्ये नसेल तर ऑफकोर्स बटणं सगळी बंद करायची, कारण का सोलर पॉवर वाचवायचं आहे. चला, गॅस कसा वापरायचा ते पण आम्हाला जरा शिकायला वेळ लागला. पण असं टर्न करायचं, थोडा वेळ ठेवायचं टर्न करून आणि मग गॅस ऑन राहतो. बघा, परत एकदा बघूया. आलं लक्षात? सोपं आहे, पण जाताना किंवा नाही वापरत असताना लक्षात ठेवून बंद करायचं. आपण घरी करतो तसंच एक्झॅक्टली. आणि काही नाही, हुड आहे, खिडकी आहे. इथली खिडकी तर नॉर्मल आहे, पडदे उघडायचे, पण मस्त सनराईज व्ह्यू आहे, त्यामुळे आम्ही तरी ही ओपनच ठेवतो. पण आम्ही शेअर करतोय आरवी कशी वापरायची. सोपं असतं, अगदी मस्त कोझी एक्सपिरियन्स आहे. पण अजून एक सेटिंग आहे, ते पण बघू. बाय द वे, येस, इथे म्युझिक सिस्टम पण आहे. रिमोट तर टी व्हीला आहेच, याला पण रिमोट आहे. पण मस्त इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण आपला फोन ह्याला कनेक्ट करू शकतो आणि मस्त गाणी ऐकू शकतो, रेडिओ ऐकू शकतो. काय म्युझिक लावायचं, धिंगाणा. पण त्याचे स्पीकर्स झोन 1 म्हणजे इंटरनल आतमध्ये आणि झोन 2 म्हणजे बाहेर. अजून एक सिस्टम आहे इथे लाईटची, पूर्ण आरवीचे लाईट बंद करून इथून करता येतात. पण एक्सटर्नल थोडे लाईट्स आहेत, त्याला तुम्हाला आधीच आठवत आहे, बटन दाबायचं मधलं. हे आहे ऑनिंगचं बटन. ऑनिंग पण गंमतशीर केलंय बरं का. बटन ऑनच करून ठेवलं ना तर ते त्याचं पडूनच जातं, म्हणून तिथे एक लाईन आहे, ती लक्ष द्यायची आणि तिथपर्यंतच ऑनिंग पुश करायचं. आणि जर खूप धोधो पाऊस येत असेल, वादळ येत असेल, तर ऑनिंग पण बंद करायला पाहिजे, ते पण लक्षात ठेवलं पाहिजे. तेच साधे आपले कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. पण हे दुसरं बटन आहे, ते दाबायचं नाही. हे परत जेव्हा आरवी आपल्याला कारमधून ट्रॅव्हल करायची असते ना, तेव्हा ती कॉम्पॅक्ट होण्यासाठी अशी अर्धीच होऊन जाते. त्याचा व्हिडिओ मी करीनच, नंतर करीन, पण खूप गंमतशीर आहे. बाकी वरती अजून कंट्रोल्स आहेत, पण ते आरवीचे ओव्हरऑल कंट्रोल्स आहेत, त्याची गरज नाही आहे. पण हे ओव्हरऑल आरवी कशी वापरायची, कसं वाटलं नक्की सांगा. चला तर मग, अच्छा, बाय बाय.